गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर लास्ट लेक्चरला आपण पोहोचलेलो होतो न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. याच्यामध्ये एक ट्राय पाहायचे होता. आपण त्याच्यातला एक ट्राय पाहत होतो आणि त्याच्यामुळं थोडंसं नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आला आणि या नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे तो व्हिडिओ त्या ठिकाणी स्टॉप झालेला आहे. म्हणून तोच व्हिडिओ आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये कंटिन्यू करतो आहोत. न्यूटन्स फर्स्ट लॉज ऑफ मोशन. या न्यूटनच्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज कम्प्लिटली रिलेटेड टू द इनर्शिया अँड बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. या दोन गोष्टीशी रिलेटेड न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. मग त्याच कन्सेप्टशी रिलेटेड एक ट्रायदिस आहे. ट्रायदिसमध्ये काय करायचे पहा. ट्रायदिसमध्ये काय करायचं माहिती का, एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. मुद्दा बघा, काचेचा ग्लास घेतला, त्याच्यामध्ये वाळू भरायचे आणि या काचेच्या ग्लासवरती एक कार्ड ठेवायचा आहे. अशा प्रकारचं हे काचेच्या ग्लासवरती आपण कार्ड ठेवलं आणि या कार्डवरती आपण एक 5 रुपयाचा कॉईन ठेवलेला आहे. 5चा ठेवा, 10चा ठेवा, फक्त थोडासा वजनदार असावा. आणि मग काय करायचंय, आपण या बोटाने टिचकी मारायचे आहे. टिचकी मारल्यानंतर काय होईल, हे कार्ड काय होईल, पलीकडे निघून जाईल. हे कार्ड असं भरकन पलीकडे निघून जाईल आणि याच्यावरती असणारा जो 5चा कॉईन आहे तो त्याच जागेवर पडेल. त्याचं रिझन असं आहे, वी अप्लाइंग द फोर्स ऑन दॅट कार्ड ओनली. या कार्डवरती फक्त आपण फोर्स अप्लाय करत आहोत. आता लक्षात येते, या कार्डवरती फक्त आपण फोर्स अप्लाय करत आहोत. देअरफॉर दिस कार्ड इज मूव्स फ्रॉम दॅट प्लेसेस ड्यू टू द लेस फ्रिक्शन इन बिटवीन सरफेस ऑफ दिस कार्ड and surface of the layer of the glass, as well as the surface of this card and surface of layer of the coin. आता लक्षात आलं का बघा, या कार्डचं दोन ठिकाणी फ्रिक्शन होत आहे. एक काचेच्या सरफेसवरती आणि दुसरं कॉईनवरती. म्हणजे या कार्डचा सरफेस आणि काचेचा सरफेस एक बाजू, या कार्डची दुसरी बाजू आणि कॉईनचं. जेव्हा याच्यावरती आपण असा फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यानंतर हे कार्ड भरकन इकडे निघून जातं आणि या ठिकाणी 5 रुपयाचा कॉईन त्या ठिकाणी त्याच फ्लास्कमध्ये, त्या ग्लासामध्ये गळून पडतो. असा तो कन्सेप्ट आहे न्यूटन्स फर्स्ट लॉशी रिलेटेड ट्रायदिस मधला. कळलं इथपर्यंत? आणि मग तुम्हाला विचारलंय, नाउ स्ट्राइक द कार्डबोर्ड युजिंग युअर फिंगर अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन. सो ड्यू टू दॅट ऑब्झर्वेशन the coin goes to the glass and card is removed from that surface. Card is removed from that surface. मग या ठिकाणी एक्झॅक्टली काय झालं, ज्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला आहे तो ऑब्जेक्ट त्या फोर्समुळं निघून गेला आणि ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केलेला नाही तो ऑब्जेक्ट त्याच ठिकाणी जागेवरती आहे. ते कार्ड ठेवलं असल्यामुळं वरती कॉईन होता, कार्ड निघून गेलं, कॉईन खालती आला. सगळं कळलं? क्लिअर? काही शंका आहे? पुढचा मुद्द्याला जायचं आपल्याला, बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. तुम्हाला कदाचित या खेळांमधला टग ऑफ वॉर नावाचा एक खेळ माहिती असेल. बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स हा एक ऑब्जेक्ट आहे. मुद्दा लक्षात घ्या. इकडच्या बाजूनी जेवढी लोक या ऑब्जेक्टला ओढतात तेवढीच जर लोक या डायरेक्शननी, म्हणजे इफ इट इज अ 2 न्यूटन फोर्स ऑन दॅट डायरेक्शन, ऑल्सो 2 न्यूटन फोर्स ऑन दॅट डायरेक्शन, या दोनही बाजूनी जर सारखाच प्रकारचा जर फोर्स आपण या ऑब्जेक्टवरती अप्लाय केला तर या वेळेस या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हा बॅलेन्स फोर्स आहे. पण एका बाजूला 2 न्यूटन, एका बाजूला 1 न्यूटन, किंवा एका बाजूला 3 न्यूटन, एका बाजूला 2 न्यूटन अशी जर परिस्थिती असेल तर त्यावेळेस तो ऑब्जेक्टच्या डायरेक्शननी किंवा ज्या बाजूला, ज्या साईडला जास्तीत जास्त फोर्स अप्लाय केला आहे हा ऑब्जेक्ट त्या डायरेक्शनला मूव्ह होतो. हा कन्सेप्ट टग ऑफ वॉरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्हाला माहिती असेल कदाचित टग ऑफ वॉर, ॲज लॉंग ॲज द फोर्स अप्लाइड बाय बोथ द साइड्स आर इक्वल. टग ऑफ वॉरमध्ये बघा, दोन्ही बाजूला फोर्स कसा केलेला आहे, इक्वल. त्याला काय म्हणणार, बॅलेन्स फोर्स. आणि त्यावेळेस
द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक इन स्पाइट ऑफ द अप्लाइंग फोर्स. आता या दोन्ही बाजूला फोर्स अप्लाय केल्या असल्यामुळं तर हा जो ऑब्जेक्ट आहे मोशनमध्ये असत नाही. आपण जनरली काय म्हणतो, फोर्स अप्लाय केला की ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो, पण या ऑब्जेक्टच्या दोनही बाजूनी अप्लाय केलेला फोर्स हा सेम असल्यामुळं त्या ठिकाणी जे फ्रिक्शन होते, स्टॅटिक फोर्स अप्लाय केला असल्या, बॅलन्स फोर्स अप्लाय केला असल्यामुळं तो रोप जो आहे, ही जी दोरी आहे ती दोरी एकाच ठिकाणी म्हणजे स्टॅटिक आहे बाय अप्लाइंग फोर्स. तर दुसरी बाजू अप्लाइड फोर्स आर अनइक्वल, त्यालाच म्हणायचं अनबॅलन्स. जर अप्लाइड फोर्स अनइक्वल असेल, अप्लाइड फोर्स जर अनइक्वल असेल तर त्यावेळेस काय होतं, अप्लाइड फोर्स हा अनइक्वल असेल तर त्याला आपण जो फोर्स अप्लाइड होतो त्याला अनबॅलन्स फोर्स असं म्हणतो. आणि त्यावेळेस अप्लाइड फोर्स इज द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ रोप इज शिफ्ट इन दॅट डायरेक्शन. बघा, मग अप्लाइड फोर्स आता या ऑब्जेक्टला या बाजूने अप्लाइड झालेला फोर्स जो आहे तो 3 न्यूटन आहे आणि या बाजूला अप्लाइड झालेला फोर्स हा 2 न्यूटन आहे. म्हणजे कुठल्या साईडचा फोर्स ग्रेटर आहे, राईट हँड साईडचा फोर्स ग्रेटर आहे आणि त्यावेळेस हा जो ऑब्जेक्ट आहे हा राईट हँड साईडला शिफ्ट होतो, राईट हँड साईडच्या डायरेक्शननी मूव्ह होतो. इथंपर्यंत कळलं. याच्यावरनं बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सची एक कंडिशन तुम्हाला पाहायला मिळते. अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन्स ॲट स्टेट, रिमेन्स ॲट रेस्ट. एखादा ऑब्जेक्ट सतत रेस्टमध्ये असतो. कधी रेस्टमध्ये असतो, जर त्याच्यावरती बॅलन्स फोर्स अप्लाय झाला तर. इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. किंवा एखाद्या वेळेस अनबॅलन्स फोर्स असेल तर हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये युनिफॉर्म मोशनमध्ये असते. पण हे कधी शक्य आहे, जेव्हा त्या ऑब्जेक्टवरती मोशनमध्ये असणं कधी शक्य आहे, जेव्हा त्या ऑब्जेक्टवरती अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. बघा ना, इकडे किती फोर्स आहे 2 न्यूटन, इकडे किती फोर्स आहे 3 न्यूटन. म्हणजे कसा फोर्स आपण याच्यावरती अप्लाय केला आहे, अनबॅलन्स फोर्स याच्यावरती अप्लाय केलेला असल्यामुळं हा ऑब्जेक्ट या जागेवरून दुसऱ्या जागेवरती मूव्ह होऊ शकतो. लक्षात येते सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात येते का? नक्की. चला पुढे जाऊयात. आता त्याच्याशी संबंधित आणखीन काही कन्सेप्ट आपल्याकडं दिलेल्या आहेत. मग काय म्हटलं बघा, एक ऑब्जेक्ट आहे रेस्टला किंवा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्मली मोशनमध्ये आहे स्ट्रेट लाईनला. इक्वल फोर्स असेल तर तो ऑब्जेक्ट रेस्टला आणि अनइक्वल फोर्स असेल तर ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये मोशनला. बरोबर ना? इट डज नॉट मीन्स दॅट नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. आता फोर्स ॲक्ट नाही हे कधी म्हणतो आपण? बघा, या बाजूचा आणि या बाजूचा फोर्स जर इक्वल असेल, या बाजूने अप्लाय झालेला फोर्स आणि या बाजूने अप्लाय झालेला फोर्स जर इक्वल असेल तर ती म्हणजे तो ऑब्जेक्ट त्या जागेवरनं हलणार नाही. इट इज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट, नॉट मूव्हिंग ऑब्जेक्ट, स्टेशनरी ऑब्जेक्ट. म्हणजेच काय आपण म्हणतो, तो ऑब्जेक्ट फोर्स अप्लाय झालेला असताना सुद्धा काय आहे, रेस्टला आहे. डज नॉट मीन्स दॅट नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. हा जर हलतच नसेल तर आपण काय म्हणतो, याच्यावरती कुठलाही फोर्स ॲक्ट होत नाही. पण ॲक्च्युअली देअर आर नंबर ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट. पण अशा ठिकाणी आता हे हलत नाही तरी सुद्धा याच्या इकडच्या बाजूने आणि इकडच्या बाजूने फोर्सेस अप्लाय करणे चालू आहे, तरी आपल्याला वाटतं की या ठिकाणी नंबर ऑफ फोर्स जरी अप्लाय होत असले तरी तो ऑब्जेक्ट रेस्टला आहे. कारण का, तर तो मोशन करत नाही. कशामुळे मोशन करत नाही, तर बघा, बाय द बट दे कॅन्सल इच वन अनादर अँड सो दॅट नेट फोर्स इज 0. म्हणजे हा आणि हा फोर्स सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे. बघा, फोर्स सेम आहे, इथं पण 2 न्यूटन फोर्स सेम आहे. इथला घेतला 2 न्यूटन प्लस आणि इकडचा घेतला 2 न्यूटन मायनस. सो कॅन्सलिंग झालं. हे दोन फोर्स एकामेकाला कॅन्सल करतात आणि फायनली त्या ठिकाणी अप्लाय होणारा फोर्स हा 0 असतो. म्हणून तो ऑब्जेक्ट काय असतो, स्टेशनरी असतो. मग न्यूटनचा फर्स्ट लॉ, इट इज द फिनॉमिनॉन ऑफ इनर्शिया. न्यूटनचा फर्स्ट लॉ कशाशी रिलेटेड आहे, इनर्शियाशी रिलेटेड. तर तो काय सांगतो, इनॅबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट
टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. लक्षात येते का? म्हणजे त्याच्याकडं ॲबिलिटी नसते. कोणाकडे ॲबिलिटी नसते? कुठल्याही ऑब्जेक्टकडं ॲबिलिटी नसते की तो स्वतः मोशनमध्ये येऊ शकतो. पण काय होऊ शकतं, जर त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स फोर्स विच कॉज चेंज इन द स्टेट ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन. जर तो फोर्स अनबॅलन्स असेल, याच्यावरती अप्लाय केलेला फोर्स जर अनबॅलन्स असेल, बॅलन्स असेल तर तो स्टेट ऑफ रेस्टला असेल, अनबॅलन्स असेल तर तो युनिफॉर्म मोशनमध्ये असू शकतो. मुद्दा लक्षात आला का? तो कुठे असू शकतो? युनिफॉर्म मोशनमध्ये असू शकतो. सगळ्यांना लक्षात आलं? न्यूटन फर्स्ट लॉ कळाला. आता आपण परत एक छोटासा न्यूटन्स फर्स्ट लॉ रिवाइज करू. न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे इनर्शियाशी रिलेटेड एक, आणि दुसरा बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सशी रिलेटेड. पहिला मुद्दा कशाशी रिलेटेड? इनर्शिया. आणि दुसरा मुद्दा न्यूटन्स फर्स्ट लॉ कशाशी रिलेटेड? बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स याच्याशी रिलेटेड आहे. मग त्याच्यासाठी आपण काय काय एक्झाम्पल बघितले? टग ऑफ वॉर. आणखीन कुठलं एक्झाम्पल बघितलं? एक काचेचा ग्लास, त्याच्यामध्ये वाळू भरायची, त्याच्यावरती एक कार्ड ठेवा आणि त्यावरती 5 रुपीचा कॉईन ठेवा. त्या कार्डवरती आपण जर म्हणजे स्ट्राईक केला, कार्डला जर स्ट्राईक केला तर तो कार्ड रिमूव्ह होतो, 5चा कॉईन त्या ठिकाणी. कारण का? 5चा कॉईन स्टेट ऑफ रेस्टला आहे. कार्डवरती आपण फोर्स अप्लाय केलेला आहे. कार्डवरती फोर्स अप्लाय केल्यामुळं ते कार्ड निघून जातं, आणि कॉईनवरती फोर्स अप्लाय न केला असल्यामुळं तो कॉईन त्याच जागेवर पडतो किंवा बसतो. पण तिथं बसायला जागा नसते, म्हणून त्या ग्लासामध्ये येतो. आलं लक्षात? म्हणजे अनबॅलन्स फोर्स असेल तर ते फोर्सेस कॅन्सल होत नाहीत. पण बॅलन्स फोर्स असतील, त्यांचं डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं अप्लाइंग बॅलन्स फोर्स हे कॅन्सल होतात. म्हणजे त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स कुठलाच नसतो, इनडायरेक्टली तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसून स्टेशनरी असतो. मग मोशनमध्ये कधी असू शकतो? जर त्याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स जर अनबॅलन्स असेल, डायरेक्शन अपोजिट असू द्या. आता या ठिकाणी बघा, इकडच्या बाजूचा जास्त आहे, तर या ठिकाणी अप्लाय होणारा फोर्स हा 1 येऊ शकतो. जर इकडनं 3 एवढा फोर्स आहे, हा मायनस केला, हा प्लस केला, तर इथं येईल मायनस, आणि हा येईल +3, या ठिकाणी +3, हे 1. म्हणजे या बाजूने अप्लाय होणारा फोर्स आता या ठिकाणी कॅन्सल झाला आहे का? नाही कॅन्सल झाला. या ठिकाणी हा फोर्स आहे, त्याच्यामुळं हा ऑब्जेक्ट स्टेशनरी दिसत नाही. स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, स्ट्रेट लाईनमध्ये युनिफॉर्म मोशनमध्ये तो ऑब्जेक्ट असतो. लक्षात आलं का? बघा, या सगळ्या कन्सेप्ट लक्षात आल्यात का? नक्की लक्षात आल्या का? पहा, हा आहे न्यूटन्स फर्स्ट लॉज ऑफ मोशन. कळलं सगळ्यांना? काही शंका आहे का? पहा पटापट पहा, काही शंका आहे का? बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स फोर्स म्हणजे दोन्ही बाजूनी अप्लाय होणारा सारखा फोर्स. अनबॅलन्स फोर्स म्हणजे दोन्ही बाजूनी अप्लाय होणारा डिफरंट फोर्स. इनर्शिया म्हणजे ज्याच्यामध्ये एखादा मासिव्ह ऑब्जेक्ट असेल तर त्याला इनर्शिया असतो, आणि तो कन्सेप्ट म्हणजे इनर्शियामध्ये येतो. कळलं इथपर्यंत? हा होता न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येणार आहोत, दॅट इज अ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. तोपर्यंत सध्या आपण याच ठिकाणी थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.